सर्वोच्च न्यायालयाचा महिलांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. विवाहासारख्या लिव्ह इन नात्यात राहणाऱ्या महिलांनाही कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. छळ झाल्यास लिव्ह इन पार्टनरवरही भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम 498 सारख्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करता येणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयाने म्हटलंय की जर एखादे लिव्ह इन नाते विवाहासारखे स्वरूपाचे असेल तर त्यांचा दोघांचा विवाह करण्याचा स्पष्ट उद्देश असल्याचं पुराव्यांवरून दिसून येत असेल तर या नात्यातील महिलेचा छळ करणाऱ्या पार्टनर विरुद्धही कायदेशीर कारवाई करता येईल. अशा प्रकरणांमध्ये पूर्वी पतीवर लागू होणाऱ्या कलम 498 प्रमाणेच संबंधित कायदेशीर तरतुदी लागू होऊ शकतात. या निर्णयामुळे लिव्ह इन नात्यातील महिलांना कायदेशीर संरक्षण अधिक प्रभावीपणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.